जय जय रघुवीर समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु श्रीराम महाराज यांनी प्रेरित असलेल्या श्रीराम नाम 13 कोटी जपयज्ञामध्ये आज दुसऱ्या दिवशी आपण चिंतनासाठी उपस्थित झालो आहोत। भगवान श्री रामराय, श्री हनुमान, सद्गुरु श्रीराम महाराज, सकल स्थानीय देवता यांच्या श्रीचरणांना वंदन। आपणा सर्व भाग्यवंत श्रोता बंधू भगिनींना सप्रेम अभिवादन आणि प्रवचनमालेतील दुसऱ्या प्रवचनाला प्रारंभ। आज आठवतंय आपल्याला प्रवचनमालेचा विषय चत्वार देव असा आहे। याच्या पूर्वीच्या प्रवचनात आपण विचार केला आहे, या जगामध्ये शाश्वत आणि अशाश्वत असे 2 प्रकारचे पदार्थ आहेत। त्यातल्या पदार्थांना अनुक्रमे शाश्वताला निश्चळ आणि अशाश्वताला चंचळ असं समर्थांनी संबोधलं आहे। निश्चळ सतत बदलताना एक वेळेला नष्ट होतं। थोडंसं दुरुस्त करू, जेवढं चंचळ आहे ते नाशिवंत आहे ते नाहीसं होतं, जेवढं निश्चळ आहे ते सदोतीत जसंच्या तसंच असतं, आणि जे नाशिवंत आहे ते दुःखदायी असतं, आणि जे अविनाशी आहे ते सुखदायी आहे। म्हणून आपण सुखदायी जे निश्चळ त्याची कास धरावी। प्रसंगी वाट्याला येतं तेवढ्या पुरताच व्यवहार करून चंचळाला बाजूला करावं, त्याची फार दखल घेऊ नये, आणि त्या चंचळात होणाऱ्या घडामोडीमुळे आपण कष्टी पण होऊ नये। निश्चळाची कास धरली की आपलं सुख कधी बिघडणार नाही, हे नीट लक्षात ठेवावं। आता निश्चळ धरायचा हाती आणि चंचळाचा त्याग करायचा, म्हणजे आधी आपल्याला निवड करावी लागेल ना, चंचळ काय आहे निश्चळ काय आहे। अशी निवड करण्याला विवेक करणे म्हणतात। विवेकाचे 3 प्रकार आहेत। आपल्या हिताचं काय आहे ते शोधायचं, आणि ज्यात आपलं हित नाही असंही पण शोधायचं। ज्यात हित आहे ते स्वीकारायचं, ज्यात हित नाही ते त्यागायचं। हिताला सार म्हणतात आणि अनहिताला असार म्हणतात। म्हणून सार असार दोन्हीमधलं सार निवडून घ्यायचं आणि असार नाही घ्यायचं। अशी निवड करण्याला सारासार विवेक असं नाव आहे.
आपल्या जीवनात तो केलाच पाहिजे. बाजारामध्ये आपण जातो साधी भाजी घ्यायला, आणि त्याच्यामध्ये दिसली कोणती एक भाजी, आपण लागलीच म्हणतो ही भाजी मला सोसत नाही, मग मी नाही घेणार. ह्या भाजीत माझं हित नाही आहे, म्हणून ही भाजी माझ्यासाठी सार नाही. दुसऱ्याला असेल चांगली, पण माझ्यासाठी नाही आहे, म्हणून मी ती भाजी त्यागते. ती भाजी घेण्यात सुद्धा आपण सारासार विवेकच करीत असतो. कपडे खरेदीला गेलो, रंगरूप खूप चांगला आहे या शर्टाचं, शिवण चांगली आहे, कापड चांगलं आहे, पण ते माझ्या अंगाला बेतानी बसत नाही आहे, म्हणून माझ्यासाठी तो शर्ट असार आहे. तो खूपच चांगला असो, पण तो मला जर फिट होत नाही तर माझ्यात त्याच्यात हित नाही आहे. असं प्रत्येक ठिकाणी क्षेत्रामध्ये आपल्या हिताची आणि आपल्या अनहिताची अशा दोन गोष्टी असतात. हे सगळं या चंचळ जगात आहे. आणि म्हणून सार निवडून घ्यायचं आणि असाराचा त्याग करायचा, असा सारासार विवेक करून जे सार आहे त्याच्या संगतीत राहिलं की आपलं कल्याण होत राहतं. सारासार विचार विवेक जेव्हा पक्का होतो तेव्हा माणूस तशाच तऱ्हेने चिंतन करतो. निवड झाली एकदा, आता चिंतन. आवडला आता हा शर्ट, मला रंगही आवडला, माझं फिटिंग बरोबर आहे आता याच्यात, तशी किंमतही बेताची आहे. एवढं पक्क ठरलं की हा घ्यायचा. मग माणूस आपल्या पर्समध्ये पाहतो पैसे किती आहे. आता चिंतन सुरू झालं. आणि कमी पडले पैसे तर कोणाला मागू ते ठरवायला सुरुवात करतो. फोन करू का भावाला की 50 रुपये कमी पडत आहेत तर दे म्हणून. हा चिंतनाचा भाग आहे. निवडीचा भाग आटपून गेला, सारासार विवेक संपून गेला. आता स्वीकार झालाय, आता फक्त प्राप्त करायचं राहिलंय. चिंतनाचा विषय सुरू झाला. जेव्हा विवेक पक्का होऊन कार्यवाही सुरू होते तेव्हा पुढे जे चिंतन आहे त्याला विचार म्हणतात. मग तो सारासार विचार आहे. काही नाशिवंत आहे आणि काही अविनाशी आहे. पैसेही बरोबर आहे, मला परवडणारे आहे, फिटिंग बरोबर होत आहे, रंगरूपही चांगलं आहे. अगदी घेतलं ना आता काउंटरवर जाऊन पैसेच द्यायचेत, पैसेही आहेत माझ्याजवळ पुरेसे. पण मी त्या दुकानदाराला विचारते, पण टिकेल ना हा शर्ट? तो म्हणेल त्याची गॅरंटी नाही देत, मग आपण तो नाही घेत. म्हणजे सगळं जरी आवडलं पण तो जर टिकाऊ नसेल तर आपण त्यागतो. जे टिकाऊ आहे त्याला नित्य म्हणतात, जे टिकाऊ नाही त्याला अनित्य म्हणतात. म्हणून आपण नित्य नेहमी निवडून घेतो, अनित्याचा त्याग करतो. असं स्वीकार त्याग करण्याचं जी निवड करण्याची रीत आहे त्याला नित्यानित्य वस्तू विवेक म्हणतात. विवेकच आहे तो. पण हिताबिताचा विचार नाही केला. आता फक्त ते टिकतंय का लवकरच नाचतंय एवढंच पाहणं चाललंय. नित्यानित्य वस्तू विवेक. मग हिताचंही आहे, टिकाऊ पण आहे, मग घेतलं. दोन विवेक झाल्याबरोबर घेतलं. पण आता मला इथून जायचं मुंबईला. सामान आधीच खूप झालं, त्याच्यात हे कपडे घेतले म्हणजे आणखीन बोजा कुशाला वाढवू. मुंबईहून पुढे विमानाने जायचं आहे, तिथे तर वजनच मोजतात. म्हणून मी त्या दुकानदाराला पुन्हा एक प्रश्न विचारते, का असा शर्ट मुंबईमध्ये मिळेल ना?
मी दिल्लीला चालले, दिल्लीत हे कपडे मिळतात का? तो म्हणालो स्टँडर्ड कंपनी आहे, याचे सारे भारतभर मिळतात. मग मी विचार करते, मग ओझं इथून कशाला न्यायचं, आपण दिल्लीतच घेऊ. म्हणजे जी वस्तू सगळीकडे मिळते ती आपण निवडतो, आणि जी एखाद्याच ठिकाणी मिळते ती सहसा घेत नाही. औषधाचं एवढं मोठं ओझं कशाला न्यायचं? हे स्टँडर्ड कंपन्यांचे सगळे औषधं सगळीकडे मिळतात, मग आपण औषधाचे ओझे घेऊन हिंडत नाही. जे सगळीकडे उपलब्ध आहे त्याला आत्मा म्हणतात, आणि जे सगळीकडे उपलब्ध न सर्वव्यापी जे नाही त्याला अनात्मा म्हणतात. आपल्याजवळचं जे चैतन्य आहे तो आत्मा आहे, आपल्याजवळचं जे शरीर आहे ते अनात्मा आहे. चैतन्य सगळीकडे एकसारखं आहे. श्रोत्याचं चैतन्य आणि वक्त्याचं चैतन्य एकच आहे. वेड्याचं चैतन्य आणि शहाण्याचं चैतन्य एकच आहे. कृमी कीटकांचं चैतन्य आणि विद्वान माणसाचं चैतन्य एकच आहे. लंडन अमेरिकेत आणि भारतात चैतन्य एकच आहे. म्हणजे परमात्म्याचं स्वरूप एकच, सगळीकडे सर्वव्यापी आहे. म्हणून परमात्मा आत्मा आहे, आणि सगळे शरीर चंचळात निर्माण झालेल्या सगळ्या वस्तू ह्या अनात्मा, ह्या सगळीकडे उपलब्ध नाही. जसं एक घागर आहे, हांडा, घागर, भांडं काही आहे, त्याच्या पोकळीमध्ये आकाश आहे, त्याला घटाकाश म्हणतात. घट म्हणजे हांडा, भांडं, कळशी काही, त्याच्या पोकळीत आकाश आहे, पोकळीलाच आकाश म्हणतात. त्याच्यात हवा भरलेलीच आहे. आता इथून मुंबईला जायचं, माझ्या जेवणाच्या अन्नाचा मी डबा भरून घेते, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या भरून घेते, माझे कपडे घेते, पैसे घेते, अशी तयारी करून जाते. एक कळशी मला न्यायची आहे मुंबईला, त्याच्यामध्ये आकाश भरून घेते का मी तयारीमध्ये? कधी त्यात हवा भरून घेते का? नाही. जिथे ते रिकामं भांडं जाईल तिथे तिथे हवा आहे, मग इथली हवा तिथे न्यायची काही गरज नाही. हवा सर्वव्यापी आहे. घेतली का तुम्ही भाकरी पोळीचा डबा? हो घेतला. पाणी घेतलं का? हो घेतलं. मला असं कोणी नाही विचारित की हवा घेतली का भरून. माझं नाक जिथे तिथे हवा, म्हणून हवा सर्वव्यापी आहे. हवेमध्ये आत्म्याचे धर्म आहेत. कपडे लत्ते सर्वव्यापी नाही आहे, म्हणून त्याची तयारी करावी लागते. असं चैतन्य सगळीकडे आहे. जिथे आपलं अंतःकरण तिथे चैतन्य आहे. सर्वव्यापी गोष्टीला आत्मा म्हणतात, आणि काहीच ठिकाणी असतं आणि काही नसतं अशा गोष्टीला अनात्मा म्हणतात. आणि म्हणून सगळी तयारी करताना माझा जीव घेतला का मी सोबत, असं कधीच नाही मला वाटत. असतो शरीर जिथे जाईल तिथे जीव आहे, नाक जिथे जाईल तिथे हवा आहे. आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे देव, परमात्मा, ईश्वर आहेच. आणि म्हणून तयारी कशाची करायची? तो सर्वव्यापी एवढं ओळखण्याचीच तयारी करायची. परमेश्वराला घ्यायचं, परमेश्वर नसलेलं हे चंचळ त्यागायचं. याला आत्मानात्मविवेक म्हणतात. हा विवेक केला असताना आपल्या जीवनाचं कल्याण करण्याची सोय होते, बाकी कशानेच होत नाही.
सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, स्फूर्ती स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. प्रत्येक जण स्वतःला मी म्हणतो. तुम्ही माझ्याकडे आले, दार वाजवलं, मी म्हणते कोण? तुम्ही म्हणता मी. हे आले, मी विचारलं कोण? ते म्हणतात मी. कोणी बाई आली तरी म्हणते मी, लहान पोरगं आलं तरी म्हणतो मी. सगळेजण मीच करतात. म्हणून सगळ्यांचं नाव मी हेच आहे. आपण उगीच आपल्याला काही एखादी कमलाबाईन, शांताबाईन, रामराव नावं देतो. सगळ्यांचं नाव मीच आहे. म्हणून व्याकरणात, भाषेमध्ये मी हे सर्वनाम आहे. ते सर्वांचं नाव आहे. म्हणून ते सर्वनाम आहे भाषेमध्ये. आणि तो मी कोण? स्फूर्ती स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. आणि भगवान सांगतात अर्जुना, हे मी म्हणून जे स्फुरण सगळ्यांना स्फुरण आहे, तो मीच स्वतः आहे, भगवान आहे तो. म्हणून आपल्याला अखंड स्फुरण आहे की आपण परमात्मा रूप आहोत याचं. पण आपण आपल्याला कधीच परमात्मा म्हणत नाही. सगळेजण उत्तर देतं, कोण आलं? हो, मी रामराव आलो. पण मी राम आलो असं कोणीच म्हणत नाही. रामराव आलो म्हणतो. मी राम आलो आहे, मी कृष्ण आलो आहे. तू कोण आहेस? वासुदेव आहे, नारायण आहे म्हणणं. असं काय बिघडेल? पण चंचळामध्ये माणूस अज्ञानी होतो, मायेच्या शक्तीने वेडा होतो आणि आपण स्वतः कोण परमात्मा आहे ते विसरून जातो. पण आहे की नाही सांगा बरं? मी प्रत्येकाचं नाव आहे ना. प्रत्येकाचं जेव्हा त्या अर्थी तो देवच आहे, तो आत्मा आहे, सर्वव्यापी. दुसरं उदाहरण, रामराव आहे, कृष्णराव आहे, तो पिंट्या आहे, ते गाढव आहे, कमिशनर आहे, मंत्री आहे, अध्यक्ष आहे, पुस्तक आहे, पाऊस आहे, गहू आहे. सगळ्यांना वाक्य पुरं करायचं असेल तर आहेच म्हणावं लागतं. त्याच्याशिवाय वाक्यच पुरं होत नाही, अर्थ पुरं होत नाही. नुसतं गहू म्हणून काय कळत नाही. आहे एक क्रियापद, आणि ते क्रियापद कोणतं आहे तर आहे. आहे म्हणजे अस्तित्व म्हणजे सत्ता. सगळ्यांची सत्ता आहे म्हणजे सगळे सद्रूपच आहेत. सद्रूप हे ईश्वराचं स्वरूप आत्ताच सांगितलं. सत्यम ज्ञानम आनंदम सच्चिद आनंद, हे त्याचं स्वरूप आहे. मग कमिशनरला आहे म्हणायचं म्हणजे तो परमात्माच आहे. गाढवही परमात्माच आहे, कारण गाढवाचंही क्रियापद आहे हेच आहे. तुम्ही मंत्र्याला आहे म्हणता, ठीक आहे, हो, पण गाढवालाही आहेच म्हणता, हो, तोही तितकाच ईश्वर आहे जितका मंत्री आहे. म्हणून हे सगळं ज्याला चंचळ समजतो त्याचं निश्चळ स्वरूप परमात्मा हेच आहे. याप्रमाणे दोन उदाहरणावरून आपण लक्षात घेऊ, आपण सगळे सत्यदृष्टीने परमात्मा आत्मा आहो असा विचार करणे हा आत्मानात्म विचार आहे. त्याची सुरुवात विवेकाने, निवडीपासून सुरुवात. निवड झाली की स्थिर व्हायचं, तेव्हा विचार. पण हे टिकत नाही आपले विचार. हो, प्रवचनात ऐकलं की वाटतं छान, वा वा, कळलं मला, छान. टिकतच नाही. आणि न टिकण्याचं कारण आपल्याजवळ 3 गुण आहेत: सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. या 3 गुणाच्या कचाट्यात आपण अडकलोय ना, म्हणून त्रिगुणाबाई आपण वाया जातो. तम म्हणजे काय? नरकाची केवळ.
रजोगुण विषयाच्या पसाऱ्यात ठेवतो, तमोगुण आपल्याला अडाणी बनवतो. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. त्या त्रिगुणाच्या तावडीत सापडलं की आपल्याला भ्रम होतो, आपण अडाण्यासारखे वागतो. रजोगुण आपल्या अंगी वाढला म्हणजे आपण नुसते कर्माच्या मागे आणि विलासाच्या मागे लागतो. आपले विचार जर टिकायचे असतील, आत्मानात्म विचार जर चालवायचा असेल, तर आपण सत्वगुण सांभाळला पाहिजे. सत्वगुणाने परमार्थ होतो. प्रपंचाचं काही बिघडत नाही, पण परमार्थ होतो. तमोगुणाने प्रपंचाचं काही बिघडत नाही. दुःख हा प्रपंचाचा स्वभावच आहे, पण परमार्थ नाही होत तमोगुणाने. रजोगुण कर्म करवतो, परमार्थ नाही करवीत. याप्रमाणे 3 गुणाच्या कचाट्यात आपण सापडल्यामुळे, त्यातले त्यात रजोगुण तमोगुणामुळे आपला विवेक टिकत नाही. विवेक टिकला नाही म्हणजे सगळंच वाटोळं होतं. एवढा मोठा महाराजासारखा कोणीतरी साधू पुरुष आला आहे, आपण त्याला सामान्य माणसासारखंच वागवतो पुष्कळदा. त्याचा आदर सत्कार काही करीत नाही, त्याची पूजा करीत नाही. आपला विवेक बिघडला. म्हणून विवेक ठेवला की आचरण दुरुस्त राहतं. आचरण दुरुस्त राहिलं म्हणजे पाप लागत नाही. पाप लागलं नाही म्हणजे सुखाचा अनुभव येतो. याप्रमाणे विवेक करावा. विवेक टिकवायसाठी सत्वगुण नेहमी वाढता राहील असं पाहावं. खाद्य दुरुस्त करावं. काय खावं म्हणजे सत्वगुण वाढेल लक्षात घ्यावं. संगत चांगली, सत्वगुणी संगतीत राहावं. वाचन सात्विक पुस्तकांचं करावं. टीव्हीवर सामाजिक सिरियल पाहू नयेत. खूपच विलासी माणसाच्या तोंडून काही ऐकू नये. विरक्त माणसाकडून ऐकावं. आणि याप्रमाणे जर आपलं आचरण दुरुस्त केलं तर सत्वगुण वाढतो, रजोगुण तमोगुण कमी होतात. श्रीखंड खा की थोड्या वेळाने झोप येते. पुरणाच्या पोळ्या खा की थोड्या वेळाने झोप येते. बुंदीचे लाडू खा की थोड्या वेळाने झोप येते. चहा प्या की झोप निघून जाते. झोप येणे हे तमोगुणाचं लक्षण आहे. म्हणून कुठे अभ्यास करायला बसायचं असेल तर या शेवटे खूप साखरेचे गोडधोड पदार्थ खाऊन जाऊ नये. ते छान आहेत, मी त्याला नावं नाही ठेवीत, पण आपण अभ्यास करायचं ठरवलंय ना, मग ते नको. सत्वगुणाच्या वाढीसाठी खाद्य दुरुस्त करा. संगत, सारखा बिड्या ओढत बसतो शेजारी आपल्या, अशा संगतीत बसू नये. रजोगुण वाढतो. व्यसनी नाही, शांत आहे, रागीट नाही. 4-2 चांगल्या हिताच्या गोष्टी करू शकतो. अशा माणसाच्या संगतीत राहावं. आहार, विहार, विचार, वाचन, श्रवण, संगत हे दुरुस्त करावे आणि सत्वगुण वाढवावा. विवेकापासून सुरुवात करावी. गुणाला थोडंसं जिंकावं. आणि असं केलं असताना आपल्या ठिकाणी सत्वगुण वाढतो आणि परमार्थ करवतो. आपल्याला नेहमी परमार्थ करायचा आहे. बाकी ह्या जगात तुलना तरी काय कोणाची करणार.
तुम्ही माझ्यापेक्षा चांगले का मी तुमच्यापेक्षा चांगली, कसंच ठरवायचं? समर्थ म्हणता इथे तुलनाच जमत नाही, कोणाशी तुलना जमत नाही. चंचळ करी तितुकी माया, माईक जाये विलया, लहान थोर म्हणावया कार्य नाही. ह्या चंचळात म्हणजे ह्या जगामध्ये सगळं माईक आहे म्हणून विलयाला जातं, म्हणजे नष्ट होतं. म्हणून सर्वांचं चंचळ जगातल्या सर्व पदार्थांचं एक समान लक्षण आहे, हे सगळं नाशिवंत आहे. खूप मोठा झाला, एकनाथ महाराज झाले मोठे, तरी त्यांचं शरीर नाशिवंत आहे. माझ्यासारखा एक कोणी अज्ञानी आहे, माझंही शरीर नाशिवंत आहे. खूप राजकारणाचा पुढारी आहे, त्याचं शरीर नाशिवंत आहे. अत्यंत दरिद्री, त्याचं शरीर नाशिवंत आहे. ह्या जगामध्ये सगळं विलयाला जातं, म्हणजे सगळं नाशिवंत, हे सगळ्यांचं साम्य आहे. काही फरक नाही कोणामध्ये, आणि काही फरकच नाही, सगळे सारखेच नाशिवंत आहेत. तुलना काय करायची? कोण श्रेष्ठ मग दोघांमधला? तोही मरतो, नाही मरतो, काय फरक आहे? तो आज मरतो, मी उद्या मरेन, याच्यापेक्षा काय फरक आहे? पण मरणे हा धर्म सगळ्यांचा आहे. म्हणून यांच्यामधलं हे साम्य आहे, विनाशी होणे. त्यामुळे कोणाशी तुलना करण्याचं काही कारणच नाही. इथून पुढे कोणाला मोठं म्हणायचंच नाही. पण कोणीतरी मोठं असल्याशिवाय जगाचं भागत नाही ना. तर कशाच्या आधारे त्याला मोठा लहान समजायचं? त्याच्या ठिकाणी सत्वगुण आहे आणि आत्मानात्म विचार आहे, तेवढा मोठा. त्याचं वय 5 वर्षाचा असो का 500 वर्षाचा असो, तो मोठा. आणि ज्याला आत्मानात्म विचार कळत नाही, सर्वव्यापी परमात्मा समजून घ्यायची ताकद ज्याची नाही, तो ह्या लौकिक प्रपंचात कितीही मोठा असो, त्याला मोठा म्हणण्याचं काही कारण नाही. कारण सगळे त्याच्याच सारखे विनाशशील आहे, सगळेच मरणारे आहेत. आत्मानात्म विवेक करून जे सत्पुरुष झाले, रामदास स्वामी झाले, श्रीराम महाराज झाले आपले. फार दूर कशाला जाई, इतकं मागे आत्ताच घटना. शरीर गेलं तरी श्रीराम महाराज आहेतच बरं का. असे कित्येक मरून गेले, त्यांचं नाव निघत आहे का मला सांगा बरं? म्हणजे ते मेले म्हणजे शरीराबरोबर ते मेलेच. आणि या महाराजांच्या सारखे जे आहे ते शरीर गेले ते विनाशशीलच आहेत, पण शरीराबरोबर ते नाही गेले. याप्रमाणे अविनाशी ठरले ते. कशाच्या आधाराने? आत्मानात्म विवेक करून, विचार करून. विनाशी शरीर, या चंचळ जगातले विनाशी शरीर जरी गेले तरी सत्पुरुष कायम आहेत. रामकृष्णांची शरीरे गेली, पण रामही आहे आणि कृष्णही आहे. आज आपल्या भजन उत्सवाचा, नाम उत्सवाचा आधारच श्रीराम आहे. म्हणजे आत्ता आहे श्रीराम. शरीर कुठं आहे? गेलं. ते चंचळ जगाचा घटक आहे, आणि ते मात्र चंचल जगाचे आधार आहेत, म्हणून ते आहे. थोडक्यात समर्थ म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आणि याप्रमाणे आपल्याला जर अविनाशी जगायचं असेल, कधी मरावं वाटत नसेल, तर आपण मस्त सत्पुरुष व्हावं. म्हणजे शरीर जातील पण आपण नाही जाणार. तुकोबा घ्या, ज्ञानोबा घ्या, चोखोबा घ्या, सावतोबा घ्या, जनाबाई, मीराबाई,
कित्येक वर्षे होऊन गेली हो यांचे देह संपल्याला, पण ते आत्ताही आहे. मी आत्ता जिवंत असून माझं भजन तुम्ही गातच नाही, आणि त्यांना जर काही वर्षे होऊन गेली तरी त्यांचं भजन आज चालूच आहे. म्हणजे त्यांची शरीरं गेले, ते नाही गेले, ते निश्चळ जगातले आहेत, आणि त्यांचीही शरीरं, सगळ्यांची शरीरं चंचळ जगातली आहेत. आणि म्हणून ज्याला जिवंत राहायची इच्छा आहे, मरायचं नाही, त्यांनी निश्चळाचा आधार धरावा, त्याच्या आश्रयाला राहावं. याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये सांगणं चाललं आहे. सगळे सारखे नाशिवंत आहे, कोणी कोणाची तुलनाच करू नका, आणि तुलना केली की त्रास होतो. सगळ्यांची शरीरे पंचमहाभूतांनीच बनली आहेत. तुमच्या शरीरात एक भूत जास्त आहे, माझ्यात एक कमी आहे, असं काही. भूमी जमीन, पृथ्वी, जल आप, पृथ्वी आप, तेज अग्नी, वायू आणि आकाश, ही पंचमहाभूते. मन 6वं, बुद्धी 7वा घटक, आणि अहंकार, अशा 8 घटकांनी सगळ्यांची शरीरे बनली आहेत. म्हणून सगळी सारखी आहेत. आणि पंचमहाभूतांनी, ह्या 3 घटकांनी, म्हणजे अशा 8 घटकांनी जे शरीर बनलं त्याला अष्टधा प्रकृती नाव आहे. आणि अष्टधा प्रकृतीचे सगळे घटक विनाश पावणारे आहे. जलही संपतं, अग्नी संपतो, वायू संपतो, पृथ्वी संपते, हे सगळं गेलं की आकाशही संपतं. राहतो कोण? यांना उत्पन्न करणारा ईश्वर राहतो. आणि हे निघून गेले म्हणून ईश्वराचं काम संपून गेलं. आपण कोणाला एकाला पैसे देऊन पोसतो आहो, दरमहा त्याला आपण काहीतरी 5,000 रुपये देतो आणि पोसतो. तो मरून गेल्यावर आपल्याला कोणी म्हणाल का हा पोसतो त्याला? आपल्याला काही 5,000 आता खर्च पडेल का? तसं जगच निघून गेलं म्हणजे ईश्वराला काही कामच उरलं नाही, म्हणून ईश्वर संपून जातो, निवृत्त होतो. आपल्या इथे उत्सवामध्ये भंडारे होतात, महाप्रसादाच्या पंक्ती. आता जेवणारेच नाहीत, मग वाढणारे कशाला पाहिजे? जगच नाही तर जग चालवणारा ईश्वर कशाला पाहिजे? ज्याच्यासाठी ईश्वर आहे ते हे चंचळ निश्चळ जगच, हेच जिथे संपून जातं, पंचमहाभूताने बनलेलं जगच जिथे राहत नाही आहे, तिथे हे चालवणारा ईश्वर कशासाठी आता? मतदान करायला आपण सगळे केंद्रावर जातो. 5:30 वाजेपर्यंत वेळ आहे. 5:30 वाजले, आतमध्ये आलेले सगळे मतदान करून झालं. मग मतदान केंद्रातले, त्या केंद्रावरचे अधिकारी तिथे कशाला आता राहणार आहे? तेही आता जातात निघून. तसं विनाशी असणाऱ्या ह्या जगातलं जग पणच जर निघून गेलं तर चालवणारा ईश्वर सुद्धा राहत नाही. ईश्वराचं जे सच्चिदानंद स्वरूप आहे तेवढंच कायम राहतं. कार्यकर्ता म्हणून आता ईश्वरही राहत नाही. कार्यच नाही तर करता कशाला पाहिजे? जेवायला कोणीच येणार नाही तर मग स्वयंपाक कशासाठी? जेवणारे निघून गेले तर आता वाढणारे कशासाठी? जग चालवणारा जग असेपर्यंत या भ्रमामुळे चंचळाचं जेवढं आयुष्य आहे तोपर्यंत आपण ईश्वर मानतो, मानावा लागतो. याप्रमाणे जे जे काही आहे अमर्याद दिसू लागे.
हे चंचल जग, हे जे अस्तित्व जाणवतं, काही काळपर्यंत हे असतं. हे कोणी निर्माण केलं? ईश्वराने. ईश्वराला सुद्धा शक्ती पाहिजे. कोणतंही काम करायचं म्हणजे शक्ती पाहिजे. मला एवढं हे पुस्तक उचलायचं आहे तरी माझ्या हातात शक्ती पाहिजे, म्हणजे मी ते उचलेन. कोणाला कोणतंही काम करण्याचं थोडंसं जरी असलं, 2 शब्द लिहायचेत फक्त, तरी हातात शक्ती पाहिजे. जेवायचंय तरी अन्न गिळायसाठी शक्तीच पाहिजे. श्वासोच्छ्वासाचं कार्य करायचं तरी शक्ती पाहिजे. मग ईश्वराला सगळ्या जगाचं कार्य करायचं आहे, त्यालाही शक्ती पाहिजे. तोही अपवाद नाही आहे. मला फक्त घरातल्या 4 माणसांना जेव घालायचे, ईश्वराला साऱ्या जगाला जेव घालायचे. माझ्यापेक्षा त्याला शक्ती जास्त पाहिजे. महत्त्वाचा नियम, कोणतंही कर्म करायची वेळ असो, शक्तीची गरज आहे. ईश्वराच्या शक्तीला माया असं नाव आहे. ईश्वराच्या शक्तीला माया म्हणतात. आणि ईश्वराचं काम काय? हे जग चालवणे. म्हणजे ईश्वर शक्तीच्या म्हणजे मायेच्या साह्याने संपूर्ण जग चालवतो आहे. या मायेची विलक्षण ताकद आहे. ही 3 गुणांची आहे. आणि कर्म करण्याला नेहमी 3च गुण पाहिजे, कारण कर्मच 3 प्रकारचं आहे. निर्माण करणे, ते सांभाळून ठेवणे, आणि काम संपलं की तेही संपवून टाकणे. 10 माणसं जेवायला बोलावले, मग पहिलं काम स्वयंपाक करणे, कृती करणे, उत्पत्ती करणे. झाला माझा स्वयंपाक करून, पण ते जेवायला 2 तासांनी येणार आहेत, म्हणून ते अन्न मला 2 तास सांभाळणे. म्हणजे दुसरं कर्म सांभाळणे. उत्पत्ती, स्थिती. सांभाळणे म्हणजे स्थिती. ते येऊन जेवून गेले, आता कोणी जेवणार नाही. उद्यापर्यंत कोणाला काही अन्न खायचं नाही, थोडंसं उरलंय ते उद्यापर्यंत नासून जाईल, म्हणून मी आजच्या आज ते संपवून टाकते. गाईला तरी घालीन, शेजारी तरी देऊन देईल, काहीतरी तुम्ही करीन. म्हणून अन्न निर्माण करणे जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढं संपवणे महत्त्वाचं आहे. वाटीभरच खीर उरली आहे. मी तुम्हाला आता आग्रह करू, कशासाठी आग्रह करते? तुमचं फार प्रेम आहे म्हणून नाही, मला ती खीर संपवायची आहे म्हणून. मी कोणत्या तरी रीतीने ते संपवायला पाहते. म्हणून 3रं कर्म संपवणे, लय. कर्माचे प्रकार 3च. स्वयंपाक करताना माझा स्वभाव वेगळा असतो. वाढायच्या वेळी सांभाळून ठेवण्याच्या वेळी वेगळा असतो, आणि संपवण्याच्या वेळी वेगळा असतो. संपवलं मी तुम्हाला वाढते, हवं 1 वाटीभर तर उरली, घ्या ना एवढी. तुम्ही नाही घेतली तर मला तुमचा राग येतो, संतापतो माणूस कोणी खाल्लं नाही तर. तुम्हाला घरी अनुभव असेल या गोष्टीचा. नाही, एवढं केलंच पाहिजे, एवढी 1 किलो भाजी लागेल का, आणखीन थोडी घ्यावी, नाही पुरली तर. स्वभाव वेगळा आहे. संपवतानाचा स्वभाव, भाज्या आणून स्वयंपाक करण्याच्या वेळेच्या स्वभावातच फरक आहे. सांभाळून ठेवताना मी पोरांना खूप प्रेमाने खाऊ घालते, पण आत्ताच नको मागू, खीर तुला आत्ता नाही देत मी. त्या पोराला मी रागवते, ते जेवून गेल्यावर मग तुला देईल. सांभाळताना स्वभाव वेगळा, संपवताना वेगळा. ते पोरगं खीर खीर करीत होतं, पण ते जेवायचे आहेत ना म्हणून मी देत नाही त्या पोरांना. आणि ते सगळे डायबेटीसवाले निघाले, काहीच खाल्लं नाही त्यांनी.
आता खीर उरली. आता पोरांना म्हणते, मगाशी तर मारे खीर खीर करीत आहे, खा ना आता. स्वभावात फरक होतो. उत्पत्ती स्थिती लय. निर्माण करताना रजोगुणी स्वभाव, सांभाळताना सत्वगुणी स्वभाव आणि संपवताना तमोगुणी स्वभाव. ईश्वराला हेच 3 कामं आहे फक्त. उत्पत्ती स्थिती लय. म्हणून ईश्वराला 3 गुण पाहिजेत. स्वभाव गुणावर अवलंबून आहे. म्हणून प्रत्येकाला उत्पत्ती स्थिती लयाला 3 गुण लागतात. हे 3 गुण ज्याच्याजवळ आहेत त्या शक्तीचं नाव माया आहे. माया त्रिगुणात्मिका आहे. तिचा वापर करून ईश्वर हे सगळं करतो. म्हणून ईश्वर सगुण आहे, त्याला 3 गुण आहे. हा ईश्वर सर्वव्यापी काम करतो. अमरावतीतच पाऊस पाडतो असं नाही, तो सगळीकडे पाडतो. ज्याच्या त्याच्या खाद्यपेयाची तो सर्वत्र व्यवस्था करतो. कुठे दूध निर्माण करतो, कुठे चारा निर्माण करतो, कुठे पशुपक्षी मांसाहाराकरता निर्माण करतो, कुठे गहू तांदूळ अन्नधान्य करतो, कुठे झाडपालाच असतो. पण सगळ्यांच्या खाण्याची सोय करतो. असा सर्वव्यापी ईश्वर आहे. सगुण आहे. डोळ्यांनी नाही दिसत. जे जे डोळ्यांनी दिसतं त्याला या समासात स्थूल म्हटलंय. ही स्थूल निर्मिती जेवढी ते सगळं स्थूल नाहीसं होतं. म्हणून ईश्वर डोळ्यांनी दिसत नाही, तो अविनाशी राहतो. आणि याप्रमाणे समर्थांनी प्रस्तावना सुरू बरं का 4 देवांची. आपण ईश्वरावर येऊन पोहोचलो आहोत. जगाची निर्मिती करतो, सांभाळतो, संपवतो. निर्मिती करतो तेव्हा त्याच ईश्वराला ब्रह्मदेव म्हणतात. तो सांभाळतो, स्थिती सांभाळतो, पाऊस पाडतो, पीक निर्माण करतो, तेव्हा त्याला विष्णू म्हणतात. आणि संपवतो तेव्हा त्याला रुद्र म्हणतात. संपवण्यासाठी क्रूर असावं लागतं, म्हणून तमोगुण पाहिजे. म्हणून रुद्र महादेव तमोगुणी देवता आहे. सांभाळायला मन दयाळू मायाळू पाहिजे. विष्णू सत्वगुणी देवता आहे. निर्मितीच्या वेळी अहंकार लागतो, रजोगुण लागतो, म्हणून ब्रह्मदेव रजोगुणी देवता आहे. याप्रमाणे एकच ईश्वर त्या त्या गुणाला वाढवतो आणि ते ते काम करतो. एकच ईश्वर आहे. याप्रमाणे ह्या विश्वाची निर्मिती याच्यामध्ये जे डोळ्यांनी दिसतं त्याला स्थूल म्हणतात. इंद्रिय गोचर तेवढं स्थूल, हे चंचळ तसंच आहे. आणि किती प्रकार आहे या स्थूळ भूतांचे. विचित्र चित्र विचित्र नानाविध सृष्टी ह्या जगामध्ये आहे. त्या अमर्याद दिसो लागत, काहीच्या बाही अंदाज नाही करता येत हे कसं असेल. आफ्रिकेमध्ये एक झाड आहे, मोठं झाड आहे. ते फांद्या आहेत, त्याला वाऱ्याने हालतात तशा त्याच्याही फांद्या हालतात. त्याच्या खालून कोणी गेलं की त्या फांद्या अशा खाली वागतात आणि त्या माणसाला घेरून टाकतात. त्या फांदीतून त्याला त्याची सुटका नाही करून घेता येत. तो मरतोच तिथे त्या फांद्यांनी आवळल्यावर. कसलं चित्र विचित्र झाड आहे ते. माहीत नसेल आणि त्याच्या खालून गेला की तो संपलाच. त्याची तिथेच समाधी होते लागली. असं विचित्र झाड आहे. आपल्याकडे आहे लाजाळूचं झाड आहे. हात लावलं की पानं मिटून जातात. आणखीन काही आहे, परजीवी वेली आहेत. त्यांना स्वतःला मुळं बिळं काही नसतात. ते झाडावरच वाढतं, झाडाचा रस शोषून जगतं. ते जमिनीतून रसच घेत नाही.
दुसऱ्या चांगल्या मुळं असलेल्या झाडावर चढतं ते वेलासारखं झाड आणि त्या झाडातला रस शोषतो आणि स्वतः जगतं. वनस्पती, प्राणी चित्रविचित्र. माणसं एकसारखे दिसले तरी चित्रविचित्र स्वभावाचे आहेत. एक माणूस दुसऱ्यासारखा नाही. याप्रमाणे चित्रविचित्र जग ही माया. मायेजवळ इतके डिझाईन्स आहेत प्राण्यांचे. ती कोणतं डिझाईन कोणत्या वेळी काढील काही सांगता येत नाही. कोणाला सोंडी केल्या, कोणाला शेपट्या केल्या, कोणाला 2 हात 2 पाय केले, कोणाला 4 पाय केले. ती गोम नावाचा प्राणी आहे. किती पाय आहेत त्या गोमेला. आपण 2 पायावर चालू शकतो, त्या गोमेला इतके पाय कशाला पाहिजे म्हणून केले. चित्रविचित्र. तर्क पुरत नाही आपला ठरवायला. ही परमेश्वराची काहीच्या काही करून सोडणारी शक्ती माया. आणि माया स्वतः नसल्यामुळे निर्मिती तिची नाही आहे. हाच वेदांत आहे. आपल्याला हे शिकायचं आहे म्हणजे ह्या जगामध्ये आपल्याला त्रास नाही होणार. हे सगळं कशासाठी करायचं? मोक्षासाठी, देव भेटण्यासाठी. तो भेटून काय होणार आहे? आज समाधान नाही आहे, आज दुःख फार आहे. हे आपल्याला नको आहे. एवढ्यासाठी आपल्याला हे सगळं शिकायचं आहे. आता एवढं सगळं करण्यामध्ये मायेने म्हणजे ईश्वराने हे एवढं विचित्र जग केलं. याच्यापेक्षा विचित्र माणसाने त्याच्यात केलं. देवाने तरी चांगलं केलंय, पण माणसाने फारच विचित्र करून सोडलं. देवाच्या जगाला ईशकृत विश्व म्हणतात आणि माणसाने केलेल्या जगाला जीवकृत जग, जीवकृत विश्व म्हणतात. ईश्वराने फक्त बाई तयार केली, पण माणसाने त्या बाईची आई केली, माणसाने त्या बाईची जाऊ केली, त्या बाईला माणसाने नणंद केले, त्या माणसाने त्या बाईला मुलगी केलं. ती जन्मली तेव्हा ती काहीच नव्हती. नणंद कोणाची नव्हती, ती कोणाची जाऊ नव्हती, कोणाची आई नव्हती. एक पोरगी जन्मली, ती देवाने नुसती पोरगी केली. ती ना कोणाची पत्नी, ना कोणाची आई, ना कोणाची जाऊ, ना कोणाची नणंद. मग हे नणंदन जाऊन आईन मुलगीन कोणी आणले? हे माणसाने आणले. बाई कधीच त्रासदायक नाही, पण नणंद आहे का नाही त्रासदायक? जाऊ आहे का नाही जिच्याशी भांडावं अशी? माणसाची सृष्टी त्रासदायक आहे आणि म्हणजे जीवाची सृष्टी त्रासदायक आहे. देवाची सृष्टी त्रासदायकही नाही, सुखदायकही नाही. तिच्यात कोणताच धर्म नाही. याप्रमाणे ईशकृत द्वैत आणि जीवकृत द्वैत हे ध्यानात ठेवा. पुरुषामध्ये जन्माला तेव्हा तो कोणाचा दीर होता का सांगा? नव्हताच. देवाने दीर नाही निर्माण केला, एक पुरुष निर्माण केला. शत्रू मित्र माणसाची निर्मिती आहे, देवाची निर्मिती नाही आहे. मध्यंतरी टीव्हीवर एक मसाल्याची जाहिरात यायची. भगवान ने आदमी निर्माण किए, ये मसाले बेचकर हम उनमें नाते संबंध जोड़ रहे हैं. नाते निर्माण माणसाची निर्मिती आहे आणि नुसते माणसं तयार करणे ईश्वराचा कारखाना. त्याला लेबलिंग माणसं करतात. जे मुळात नाहीत ते खरं कधीच नाहीत, पण या माणसांनी त्याची अक्कल चालवली आणि भांडण्याची व्यवस्था करून दिली.
डॉक्टर काका म्हणतात, नणंद ही एक संस्था आहे, ती व्यक्ती नाही आहे. ह्या संस्थेत नेहमी मारामाऱ्या चालतात. अशी एकही बाई नाही की ती म्हणते माझी नणंद चांगली आहे. अशी एकही बाई नाही की जी माझी सासू फार चांगली आहे. कारण सासू जीवाने केली आहे आणि ती जी कोणी स्त्री आहे ती देवाने केली. नेहमी देवाची सृष्टी बरी आहे. ही माणसाची सृष्टी तापदायक झाली आणि इतकी विचित्र झाली. हे सगळं स्थूल आहे, हे इंद्रिय गोचर आहे. म्हणून ईश्वराची मायेच्या द्वारे होणारी सगळी निर्मिती अत्यंत विचित्र, सगळी इंद्रियांना कळणारी, स्थूल, आणि म्हणूनच सगळी सृष्टी विनाशी आहे. ईश्वराने केलेली स्त्री जशी मरते, तेव्हा माणसाने निर्माण केली ना नणंदही मरतेच. ही सगळी सृष्टी विनाशशील आहे आणि अत्यंत विचित्र, नानाविध रत्नांची झालेली ही ईश्वर याप्रमाणे सृष्टीचा निर्माता सत्वगुणांच्या द्वारे, सृष्टीचा पालन करता सत्वगुणाद्वारे आणि सृष्टीचा संहार करता तमोगुणाद्वारे. विवेक करण्यासाठी त्रासदायक हे गुणच आहेत. गुणांना आटोक्यात ठेवून सत्वगुण वाढवावा, विवेक करावा, मग विवेकाला पक्व बनवावं, म्हणजे त्याचं रूपांतर विचारात होतं. विचार नेहमीच सुखदायी आहे, चिंतन रूप आहे, त्यात कर्म नाही. विचारात कर्म नाही. जिथे कर्माचा संबंध आला तिथे त्रास सुरू झाला. विचारात कर्मच नाही आहे. इतकं विचारात घडला म्हणजे माणूस साधे हातपाय सुद्धा हलवीत नाही, कर्मच नाही. अशा कर्माचा त्याग करावा, स्थूल सृष्टीपासून स्वतःला सावध ठेवावं. मग आता ईश्वराच्या जीवाच्या सृष्टीत कसं जगायचं? ईश्वराला शरण जायचं आणि आपल्या वाट्याला ज्या प्रकारचं जीवन आलंय त्याच्यामध्ये समाधान मानून असायचं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, असे राहणारे. पुनश्च विचार घेऊ एकदा मागे जाऊन. नेहमी विवेक करावा, चांगलं ते निवडावं, जे दुःखाचं आहे त्याचा त्याग करावा. सारासार विचार, सारासार विवेक, सारासार विचार. नित्यानित्य विवेक, नित्यानित्य विचार. आत्मानात्म विवेक, आत्मानात्म विचार. फरक फक्त विवेक पक्का झाला की तो विचार. ईश्वराला सगळी सृष्टी चालवायची आहे म्हणून तो त्रिगुणात्मक होतो. तो स्वतः त्रिगुणात म्हणजे त्याची शक्ती माया त्रिगुणात्मिका आहे. तिच्या साह्याने जग निर्माण करतो, सांभाळतो, संपवतो इत्यादी. त्यांनी संपूर्ण सृष्टी उत्पन्न केली. त्याच्यात काही नातेसंबंध नाही म्हणून ती सगळी चंचळ असणारी सृष्टी सुखरूपच आहे. काही दोष नाही त्याच्यामध्ये. त्या सृष्टीवर माणसाने आपली अक्कल चालवली आणि सगळे नातेसंबंध विवाह झाल्यानंतर होता. विवाह ही माणसाची निर्मिती आहे. तेव्हा वेगवेगळी नाती तयार होतात आणि ही नाती त्रासदायक आहेत. ईश्वराच्या सृष्टीत यातलं काही नाही. आणि याप्रमाणे ही चंचळ म्हणून ज्याला म्हटलंय ती ही संपूर्ण स्थूल सृष्टी आहे. विवेकाच्या साह्याने ह्या सृष्टीत जगायचं आहे, पण हिच्यावर प्रेम नाही करायचं. कामापुरती वापरायची, सोडून द्यायची.
एक दृष्टांत पाहू आणि थांबू आपण. हल्ली जशा टॅक्सी बी भाड्याने मिळतात कुठं प्रवासाला जायचं. पूर्वी घोडे होते, मधल्या काही काळात सायकली भाड्याने मिळायच्या. आता कार टॅक्सी म्हणून भाड्याने मिळतात. केली एक भाड्याची टॅक्सी, इथून जायचं आहे मुंबईला. टॅक्सी म्हणजे तो नुसता तो डबा देतो आपल्याला, पेट्रोल तुम्ही भरा म्हणतो. त्या टॅक्सीत आपण पेट्रोल किती भरतो? अमरावतीहून मुंबईला जायपुरतं जेवढं पेट्रोल पाहिजे तेवढं भरतो. तिथून वापस अमरावतीत यायपुरतं भरतो. आणि काही कमी जास्त हिंडावं लागलं तर आणखी थोडं भरतो. नाही तर म्हणतं लागलं तर मध्ये भरू, आता पुरे झालं, जा ये कराय पुरतंच फक्त मोजून भरतो. आता आपलीच कार आहे ना, आपण गावाला चाललो, पेट्रोल किती भरतो? तो पेट्रोल पंप विचारतो, पंपवाला विचारतो, कितना डालना साहब, फुल कर दो. आपल्या कारमध्ये पेट्रोल किती भरायचं? फुल. आणि टॅक्सी असेल तर किती काय मायलेज पडतं याचं ते हिशेब करतो. 1 लिटरमध्ये 12 किलोमीटर जाणार आहे. मग मुंबई किती दूर, तिथून अमरावती किती दूर, मग तितकंच बरोबर मोजून भरायचं. हे शरीर, ही सृष्टी जी त्रासदायकही आहे, त्रासदायक नाही, पण हिच्याशी संबंध किती ठेवायचा? हे आपलं शरीर भाड्याचं आहे असं समजायचं आणि त्याला तितकंच खाऊ पिऊ घालायचं. त्याचे जास्तीचे लाड नाही करायचे, त्याला फुल नाही करायचं. असं भाड्याचं मिळालेलं हे सगळं, त्याच्यावर प्रेम नाही करायचं. भाड्याच्या टॅक्सीवर कोणाचं प्रेम नाही. भाड्याच्या घोड्यावर तेवढाच चारा खाऊ घालायचा, ते जा ये करू शकलं पाहिजे. याप्रमाणे माणसाने जगायचं ठरवलं तर जीवनात तो दुःखी होत नाही. हे त्रासदायक असणारं, संपूर्ण चंचळ, स्थूल, विनाशी हे नाही मग त्रास देणार आपल्याला. असं त्याला सांभाळत न्यावं म्हणजे नाही त्रास होणार. समर्थ आपल्याला एवढं शिकवत आहेत. हा जो ईश्वर हे सर्व चालवणारा, तो ईश्वर आपण कसा पाहायचा आणि कसा पाहतो आहो, याविषयीचा विचार या समासात करायचा आहे. याच्या पुढच्या भागाचं चिंतन पुढच्या प्रवचनात आपण करूया. आज वाणीला या ठिकाणी विराम. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु समर्थ श्री श्रीराम महाराज की जय.